लोकशाही टाइम मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। खरं तर रोज आपण टॉप 9 ने याची सुरुवात करत असतो, त्याचबरोबर दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचं सखोल विश्लेषण जे आहे ते आपण लोकशाही टाइमच्या माध्यमातून रोज पाहत असतो। मात्र आजचा विषय हा थोडा वेगळा आहे। नाव पाहून तुम्हीही चकित झालेले असणार आहात, कारण भानामतीच्या करामती या विषयावरती आज खरं तर सखोल विश्लेषण करून घेण्याची आवश्यकता आहे। बुधवारचा दिवस अवघ्या महाराष्ट्राला लक्षात असेलच। अवघ्या 6 वर्षांचा असलेला शुभम या जगाला निरोप देऊन गेला। निरोप देताना साध्या सरळ पद्धतीनं नव्हे तर अंधश्रद्धेचा तो बळी ठरला। 6 वर्षांच्या शुभमची त्याच्याच आप्तेष्टांपैकी कुणीतरी करणीचा भास झाल्यानंतर, करणीचा संशय आल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली। हत्या झाली, मात्र एका कुटुंबाचा आधार देखील हिरावला गेला। निरागस असलेला शुभम अनेक वेळा त्याच्या जुन्या व्हिडिओंच्या माध्यमातून लोकशाहीच्या प्रेक्षकांना आम्ही अनेक वेळा भेटवला सुद्धा। त्यानंतर बीड इथलं रत्नागिरी आणि त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबियांचा जो काय आक्रोश होता तो देखील आपण रोज अंधश्रद्धेचा जागर करत असताना अवघ्या महाराष्ट्रानं देखील पाहिला। शुभम आजही प्रश्न विचारतोय, मला का मारलं? त्यानंतर आता शुभमला प्रतीक्षा आहे ती मला न्याय कधी मिळणार या विषयाची। मात्र शुभमची हत्या नेमकी का करण्यात आली? अंधश्रद्धेच्या भस्मासुरानं असे अनेक शुभम आजपर्यंत राज्यातून देशातून हिरावून घेतलेले आहेत आणि या पुढच्या काळामध्ये आणखी शुभम आणि त्यांच्या अंधश्रद्धेच्या नावाखाली हत्या होऊ नये यासाठी आज लोकशाही टाइमचा हा स्पेशल एपिसोड आपण डेडिकेट करणार आहोत। आणि आजचा विषय आहे ते म्हणजे भानामतीच्या करामती। तर भानामतीच्या करामती आज आपण प्रत्यक्षात आपल्या स्टुडिओमध्ये पाहणार आहोत। मात्र प्रेक्षकांना सुरुवातीला मला निश्चित एक आवाहन देखील करावंसं वाटतं। भानामती असेल किंवा मूठ मारणं असेल, अशा अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा या आजपर्यंत आपल्या तळागाळामध्ये असल्याचं अनेक उदाहरणांवरून आपण पाहिलेलं आहे। मात्र या सर्व घटना होत असताना याविषयी जनजागृती किती होते हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि आजचा एपिसोड हा कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा आणखी वाढवण्यासाठी नसून अंधश्रद्धेच्या जोखडातून आपण बाहेर येण्यासाठी काय करायला हवं याविषयीच्या आहेत। अनेक वेळेला मग मानसिक आजारानं ग्रासलं जातं किंवा मग अंधश्रद्धेपोटी अनेक असलेल्या निरक्षरांची अशा प्रकारे जी आहे ती फसवणूक केली जाते आणि मग कधीतरी कुणीतरी या सगळ्या आमिषांना बळी पडतो आणि नको ते पाऊल उचललं जातं। आणि यापासूनच रोखण्यासाठी आजचा एपिसोड आहे। आणि या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आज आपण विशेष आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे यांना। डॉक्टर राजेंद्र बर्वे, खूप खूप स्वागत आपलं आजच्या या एपिसोडमध्ये। त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते चंद्रकांत सर्वगौड यांना देखील आपण आमंत्रित केलं। चंद्रकांत जी, आपलं देखील स्वागत। आणि त्यांचे सहकारी देखील आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण त्यांना बोलावलेलं आहे। हळूहळू करत हा विषय जो तो उलगडत नेणार आहोत। सुरुवात खरं तर जी आहे मानसिकतेपासून करायला हरकत नाही। डॉक्टर राजेंद्र बर्वे, मला पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे। आपण शिकलेले सवरलेले आहोत असं म्हणतो, शहरी भाग ग्रामीण भाग असे 2 भागही राज्यात पाहायला मिळतात। मात्र फक्त अंधश्रद्धा ही ग्रामीण भागापुरती मर्यादित आहे हा जो एक समज आहे तो कुठेतरी दूर होण्याची आज गरज आहे। आणि मानसिकतेचा बळी माणूस कधी पडतो, कशा प्रकारे पडतो आणि मग श्रद्धा अंधश्रद्धा यामधली पुसटशी रेष जी आहे ती पुसली जाते आणि मग मनावरती ताबा करते ती अंधश्रद्धा। विशाल, पहिले म्हणजे तुमच्या चॅनलचं मला कौतुक वाटतं, अभिनंदन करावं असं वाटतं। धन्यवाद सर। अतिशय नाजूक विषयावरती आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करतो आहोत। सगळ्या ठिकाणी सामाजिक आणि पॉलिटिकल चर्चा चाललेली असताना या अत्यंत मूलभूत आणि समाजाला भेटणाऱ्या, समाजाभिमुख असणाऱ्या अशा विषयावरती तुम्ही चर्चा घडवत आहे याच्याशी मला खरोखरच आनंद वाटतो, धन्यवाद करावं असं वाटतं। कारण तुम्ही हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि टेलिव्हिजन हे त्याचं अत्यंत उत्तम माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं। तर या दृष्टीने आपण या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आता तुम्ही म्हणाले त्याप्रमाणे हे सगळं अल्टिमेटली अवेअरनेस करता आहे, याची जाणीव राहिली पाहिजे याच्याकरता आपण सतत सजग राहिले पाहिजे। आणि तू म्हणालेस त्याप्रमाणे काही शहरी आहे का ग्रामीण आहे का आणखी खेड्यापाड्यात आहे की
याने काहीही फरक पडत नाही. अत्यंत उच्च शिक्षित, कमी शिक्षित, अर्धशिक्षित, अशिक्षित, सुसंस्कृत, तथाकथित, असंस्कृत माणसं, सगळ्या प्रकारची माणसं याला बळी पडत असतात. कारण आपण कितीही सुशिक्षित झालो, विद्याविभूषित झालो तरी आपलं मन असतं ते सगळ्यांचं सारखंच असतं. सगळ्यांचा मेंदू सारखाच असतो. सगळ्यांचे मनोव्यापार करण्याची वृत्ती सारखीच असते आणि त्यात काही थोडाफार फरक पडत असेल तर. पण मला असं वाटतं की माणूस म्हणून आपण जसं आपण म्हणतो की मृत्यू आणि आजार हे सगळ्या इक्वलायझर आहे असं आपण म्हणतो, तसंही अंधश्रद्धा पण इक्वलायझर आहे असं मला वाटतं. कारण ते सर्व समाजामध्ये आढळून येते. नक्कीच मनाच्या असलेल्या वेगवेगळ्या परती ज्या आहेत त्या आपण हळूहळू करत ज्या आहेत त्या उलगडत जाणार आहोतच. चंद्रकांतजी, मी आपल्याकडे येतो. अवघा महाराष्ट्र हादरला हो ज्यावेळेला शुभमची अशा प्रकारे हत्या करण्यात आली. हत्या झाली आहे इतकंच माहिती होतं. लोकशाहीची टीम ग्राउंड रिपोर्टसाठी त्या ठिकाणी गेली आणि मग अंधश्रद्धेतून त्याचा बळी घेण्यात आलेला आहे हे उघड झालं. सगळ्यात आधी फक्त एक म्हैस मेली काय आणि करणीमुळे गेल्याची समजूत झाली काय आणि त्यातून मग म्हशीच्याच ज्यांनी हत्या केलेली असा ज्यांच्यावरती आरोप किंवा संशय होता त्यांच्याकडून त्यानंतर हत्या करण्यात आली त्या कोवळ्या जीवाची. शुभमची हत्या झाली हे कळल्यानंतर काय वाटलं सर्वात आधी तुम्हाला? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक शुभम नाही, हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. रोज असे अंधश्रद्धेचे अनेक बळी राज्यात देशात घेतले जातात. आपण झोपा काढतोय का? सरकार झोपलेलं आहे का? हा प्रश्न विचारावा असं वाटतो. चंद्रकांतजी, तुमचा अनुभव काय सांगतो? खूप भयानक आहे. म्हणजे जे घडतंय आणि जे आम्ही पाहतोय ते भयानकच खूप आहे. की अगदी कालची जरी घटना घडली ती तमिळनाडूमधल्या एका कुटुंबामध्ये एका छोट्या मुलाचा बळी त्याच्याच आईने घेतला. कारण देवाला कुर्बानी हवे आणि म्हणून मग त्याने आपल्या मुलाचा बळी दिला. पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांना सांगितलं की मी बळी दिलेला आहे म्हणून. हे तमिळनाडू केरळमधल्या एका गावामध्ये घडलं. त्याच्या काही दिवस आधी तमिळनाडूमधल्या एका गावामध्ये वेल एज्युकेटेड म्हणजे वैज्ञानिक असलेलं कुटुंब, म्हणजे वडीलही वैज्ञानिक आहे, आईही वैज्ञानिक आहे आणि मुलीसुद्धा MSc झालेल्या आहेत. अशा शिकलेल्या मुलींचा आईवडिलांनी त्रिशूळाने भोगसून खून केला आणि त्या मुली पुन्हा जिवंत होतील अशा आशेवरती ती लोक आजही होती, ते कुटुंब. म्हणजे या प्रकारच्या घटना आपल्या आजूबाजूला वारंवार घडताना दिसत आहेत. ह्या सगळ्या घटनाने खूप प्रचंड व्यथित आम्ही सगळीच जण झालेलो असतो. पण कार्यकर्ता म्हणून स्वतःला आवर घालून अधिक ताकदीने त्याचं बळ निर्माण करून लढावं लागतं अंधश्रद्धांच्या विरोधामध्ये. आपण 17व्या शतकामध्ये जगतोय का असं वाटायला लागण्याची परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये सरकार, प्रशासन, तुमच्यासारखे खरं तर न्यूज चॅनल्स लोकांपर्यंत पोहोचतायत. पण आपण तोकडे आहोत. म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये संस्कारच अवैज्ञानिक पद्धतीने दिले जातात. म्हणजे विज्ञान शिकणं भाग वेगळा आहे, पण वैज्ञानिक दृष्टिकोन असणं भाग वेगळा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनावरती आपण जो भर दिला पाहिजे होता तो तितका नीटसा न दिल्यामुळे हे सगळे समस्या निर्माण होताना दिसतंय. खरं तर सर की आपल्या घरामध्ये आपण शिकवतोय काय की माणसाने जन्माला आलं की धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाकडे जायचं असतं. मग मोक्षाला इतकं महत्त्व दिलं गेलं आणि त्या मोक्ष मिळवण्यासाठी मग या प्रकारच्या निर्घुण हत्या करण्याच्या प्रकार अनेक ठिकाणी घडताना आपल्याला दिसतोय. गुप्तधनासाठी बळी देऊन, आपल्याच मुलाचा बळी देऊन त्याचे आई वडीलही आम्ही पाहिले आहेत. मुंबईसारख्या शहरामध्ये 9 जणांचा बळी काही वर्षापूर्वी दिला गेला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नांदोस नावाच्या ठिकाणी घेऊन जाऊन 9 जणांचा बळी दिला गेला. त्यात छोटी 2 मुलंसुद्धा होती. पैशाचा पाऊस पडावा हे प्रकरण तर मुंबईत अनेक ठिकाणी घडत आहे. बरोबर, आजही घडत आहेत अशा प्रकारची घटना. पैशाचा पाऊस पडावा म्हणून किंवा ते तांदूळ मिळावेत म्हणून किंवा आता काही दिवसापूर्वी चंद्रावर जाण्यासाठी म्हणून जे विशिष्ट इंधन लागतं आणि ते इंधन आम्ही विकतोय अशा प्रकारचं सांगून काही लोकांनी फसवणूक केली होती. खरं. मग चंद्रकांत सर, मला हे म्हणायचं की असे अनेक उदाहरण आहेत जे हळूहळू आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगणार आहोत. सुरुवात आपण तिथून करूयात. शुभमची हत्या झाली ती करणीच्या कारणामुळे. करणी नेमकी असते काय? करून दाखवणार आहात का आज तुम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांना? कारण उत्सुकता सगळ्यांना असते. करणी हा शब्द आपण ऐकलेला असतो, मुळात करणी करतात कशी हे देखील जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बरं, जे भोंदू बाबा असतात किंवा समाजामध्ये अशा प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवतात ते करणी करतात कशी किंवा करणीच्या नावाखाली नेमकं काय घडतं, आमच्या प्रेक्षकांना आज प्रात्यक्षिक जे ते पाहायला आवडणार आहे.
अनेक ठिकाणी अशा कठीणच्या घटना आणि जादूटोण्याच्या, भानामतीच्या किंवा भूत लागण्याच्या घटना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उघडकीस आल्या. तर 1982 साली या संघटनेची स्थापना झाली. श्याममानवांनी नागपूर येथे केलं आणि तेव्हापासून एक भूमिका घेऊन, आमचा देवधर्माला विरोध नाही ही भूमिका घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आणि अशा अनेक घटनांचा उघडकीस आम्ही आलो. अगदी एक साधी घटना जरी बघायची म्हटली तरी मुंबईमध्ये गौर सदाचारी बाबा नावाच्या एका बाबाला काही वर्षापूर्वी अरेस्ट केली गेली होती, पकडलं गेलं होतं आणि ह्या गौर सदाचारी बाबांनी दिल्लीमध्ये एक मोठा यज्ञ केला होता. मंत्राने तो यज्ञ पेटवला होता. बरं, चमत्कार आपल्याकडे कसं आहे, चमत्कार असेल तर नमस्कार होतो. हा म्हणजे जिथे चमत्काराला जिथे कोणी नमस्कार करत नाही, चमत्काराला सगळे लोक भाळतात, भुलतात आणि सहजगते त्याला बळी पडतात. बरोबर. म्हणजे ह्या गौर सदाचारी बाबाने मंत्राने यज्ञ पेटवून मंत्रशक्तीच्या सहाय्याने यंत्र पेटवला होता. कुठल्याही माचीशी कांडी किंवा असं काही वापरलेलं नव्हतं. त्याने दिल्लीमध्ये हा यज्ञ पहिला केला होता. म्हणजे मोठा त्यावेळीचं मंत्रिमंडळ सुद्धा उपस्थित होतं. म्हणजे बरीच मोठी लोक, खूप शिकलेली लोक अशी त्या. पण मला तो मंत्राने कशा प्रकारे यज्ञ केला जातो ते पाहायला आवडेल, शिकायला पण आवडेल. मला वाटतं प्रेक्षकांची उत्सुकता फार न ताणता याच्यासाठी लागणारं नेमकं साहित्य काय ते देखील जाणून घेऊया. चंद्रकांत सर, या ठिकाणी आपण मंत्रानं यज्ञ करून दाखवणार आहात? हो, जरूर. तर त्यांनी यज्ञकुंड घेतलं होतं, साधं एक भांडं घेतलेलं आहे आपण. त्याने चंदनाची वगैरे लाकडं लागली होती, आपण साधे कागदाचे कपटे घेतलेले आहेत. हां, आणि त्याच्यामध्ये त्याने अभीर वगैरे टाकला, त्याची पूजा वगैरे केली. आपण इतकं सगळं करणार नव्हतं, पण त्याने एक आणखी एक गोष्ट टाकली होती. त्याने एक आध्यात्मिक गाईचं तूप त्याच्यामध्ये टाकलं होतं. तर हे आध्यात्मिक गाय साधी गाय नसते, स्वर्गामध्ये राहणारी गाय असते. आणि मग हे आध्यात्मिक गाईचं तूप बाबांनी आणलं होतं, त्यात टाकलं, मंत्र म्हटले आणि यज्ञ. मंत्र म्हटल्याबरोबर तो यज्ञ, अग्निदेवता प्रकट झाली आणि मंत्र पेटला, यज्ञ पेटला होता. आपण एक थोडंसं आध्यात्मिक गाईचं तूप आणलेलं आहे, ते मी याच्यामध्ये टाकतो. आणि मंत्र म्हणायचं तसं काही गरज नाही. मंत्राने साधा भाजलेला पापड तोडून दाखवा आणि 25 लाख रुपये घेऊन जा, असं साधं आव्हान आहे. पण आजपर्यंत हे आव्हान कोणी जिंकलं नाही. आपण मंत्र म्हणायच्या आधी तो यज्ञ पेटायला लागलाय. खूप सोपी ट्रिक आहे याच्यामध्ये, पण तो बदमाशी आपल्या सगळ्यांना लक्षात आली पाहिजे, लोकांपर्यंत ही पोचावी. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी, फक्त लोकांनी हे सगळं शिकून नवीन धंदा सुरू करू नये. तर याचा सोपी गोष्ट केली होती. याचं स्पष्टीकरण पण लगेच सांगू का? नक्की. तुम्ही म्हणजे ती गाय कुठून मिळवली, तूप कुठून आणला, हा मुळात प्रश्न आहे खरं तर. ही गाय जी आध्यात्मिक गाय होती ती अगदी सोपी. हे होतं ग्लिसरीन. कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये 10-12 रुपयाला विकत मिळतं. ते ग्लिसरीन होतं सहजगत्या, हे ग्लिसरीन. आणि याच्यामध्ये आधी एक वस्तू लपून ठेवली होती, ते होते पोटॅशियम परमॅंगनेट. बरं. अनेकांना माहीत नसतं की हे नेमकं कशासाठी यूज केलं जातं. तर हे पोटॅशियम परमॅंगनेट कधी कधी अभीरसारखं वापरला ते लोक वापर करतात. आणि याच्यावरती जे आध्यात्मिक गाईचं तूप म्हणून जे टाकलं जातं ते ग्लिसरीन टाकलं असता एक्झोधर्मिक रासायनिक अभिक्रिया होते, प्रचंड उष्णता निर्माण होते आणि खाली असलेले कागद किंवा वस्तू पेट घेतात. इतकं साधं कारण आहे. पण दिल्लीमध्ये खूप शिकलेली लोक, मंत्रिमंडळातले बरीचशी लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. गौर सदाचारी बाबा नावाच्या बाबाने हा चमत्कार तिथे केला होता. मुंबईला त्याला अरेस्ट केली. बरं चंद्रकांत सर, मी आपल्याकडे येतो. थोडी भीती वाटायला लागलेली आहे मला, हा प्रकार पाहिल्यानंतर प्रेक्षकांनाही वाटत असेल. बरं डॉक्टर राजेंद्र बर्वे सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की अंधश्रद्धेच्या नावाखाली किंवा मुळात जर आपण पाहिलं, आपण भारतीय आहोत, भारतीय आहे म्हटल्यानंतर थोडंसं आपण इमोशनल असतो आणि या इमोशन्सचाच कुठेतरी गैरफायदा घेतला जातो का? म्हणजे कसं आहे की खूप गंभीर बाब घडलेली होती, जे शुभमच्या बाबतीमध्ये घडलं. मात्र एखाद्याचा खून करण्या इतपत किंवा एखाद्याचं आयुष्य संपवण्या इतपत माणूस कसा काय त्या थराला जाऊ शकतो? ही सायकोलॉजी नेमकी काय असते? आपण सर्वसाधारण बघितलं तर प्रत्येक माणसामध्ये आपण म्हणतो की होकारात्मक भावना असते आणि नकारात्मक भावना असते. नकारात्मक भावना म्हणजे आपल्या मनातली भीती ही प्रत्येक माणसाला कसली ना कसली तरी वाटत असते. आणि भीती हा अत्यंत नैसर्गिक आणि ॲक्च्युली प्रोटेक्टिव्ह रिस्पॉन्स आहे की आपल्याला जर भीती वाटली नाही तर आपण खूपशा गोष्टी करू ज्या आपण करता कामा नयेत. म्हणजे ट्रेनमधून उडी घेऊ, बसमधून उडी घेऊ, काही करू शकतो आपण. पण भीती आपल्याला वाटत असल्यामुळे आपण आपला जीव वाचवून राहत असतो. तर ही भीती ही जी भावना आहे, जी मूलभूत भावना आहे, जी प्रोटेक्टिव्ह सर्व्हायवल इन्स्टिंक्ट सारखी ती आहे, तिचा गैरवापर
करण्याचा सगळा प्रकार असतो. म्हणजे एखादा माणूस भ्यायला की असं होतं की त्याची जर आपण मेंदूची रचना बघितली तर मेंदूमध्ये मुळात काय असतं की एक लिंबिक कॉर्टेक्स नावाचा एक भाग असतो जो असा इथे तुम्हाला दिसेल हे ब्रेन स्टेम म्हणजे आपली मज्जारज्जू असते ती, नंतर हा लिंबिक सिस्टीम असते म्हणजे ज्याला आपण इमोशनल ब्रेन म्हणतो. हा इमोशनल ब्रेन हा ॲनिमल म्हणजे अत्यंत मॅमेलियन ब्रेन आहे, तो अत्यंत प्राण्यापासून सगळ्यांपर्यंत इमोशनच्या जाणीवा असतात तिथपर्यंत असतो आणि त्याच्यावरती असं आपला थिंकिंग ब्रेन असतो असं आपण म्हणू. म्हणजे विचार हा त्या भावनेवरती आरूढ झालेले आहेत मेंदूमध्ये. परंतु जेव्हा भीती कमालीच्या प्रमाणात वाढते तेव्हा या भीतीकडनं निघणारी सगळी जी संदेश असतात ते आपल्या थिंकिंग ब्रेनपर्यंत जातात आणि आपलं विचार, आपले सद्विचार, सद्विवेकबुद्धी, शहाणपण, सुज्ञपणा, तारतम्य असे कोणतेही शब्द वापरा ते सगळे वेठीस धरले जातात आणि फक्त आपल्यावरती भीतीच डॉमिनेट करत असते. आणि भीती जे सांगेल ते आपण करायला सुरुवात करतो. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर घोडेस्वार म्हणजे घोड्यावर बसतो तो आणि ज्याच्यावरती घोडा बसतो तो घोडा लाथेने आपल्याला मारू शकतो आणि आपण खाली पडू शकतो. तशी ही भीती आहे, ती आपल्या डोक्यावर बसली, अक्षरशः डोक्यावर बसली की आपले विचार पूर्णपणे कुंठित होतात आणि आपण काहीही करू शकत नाही. आणि या भीतीच्या पोटी आपण काय करतो याची जाणीव नसल्यामुळे आपण भयानक कृत्य करायला तयार होत असतो की ज्याच्यामुळे आपण खरोखरच अडचणीत येऊ शकतो. म्हणजे अनेकदा खूप चिडलेली माणसं आपण बघतो की जी रागाच्या भरात काहीतरी बोलत असतात, पण आपण एक लक्षात घेत नाही की रागाच्या भरात जी रागावणारी आणि चिडचिड करणारी माणसं असतात ती सुद्धा आतून भ्यायलेलीच असतात. म्हणजे दुसरा माझ्यावरती काहीतरी कुरघोडी करेल त्याच्या आधीच मी त्याच्यावरती हल्ला करतो, अशी ही अत्यंत मूलभूत भावना भीती जी आहे ती प्रत्येक माणसामध्ये असते. त्या भीतीचा हे सगळे भोंदू बाबा अमुक तमुक सगळा त्याचा भरपूर वापर करून घेत असतात. म्हणजे मला असं वाटतं की मानसशास्त्र या लोकांनी खोळून प्यायलेलं आहे. माणसाला कसं फसवायचं याच्याकरता भीती कशी वापरायची हे त्यांना बरोबर ठाऊक. म्हणजे तुम्ही जसं मगाशी म्हणालात एका लाईनीत बोलायचं झालं तर अटॅक इज द बेस्ट डिफेन्स जे म्हटलं जातं, त्याच मोडमध्ये ही मानसिकता आहे की भीती इतकी प्रचंड असते की ते तुम्हाला खरोखरच आपण काय करतो हे कळणार नाही. बरं, पुढे मला जायला आवडेल खरं तर चंद्रकांत सर्वगोड यांच्याकडे, कारण मन तर आपण उलगडून पाहतो आहोतच आणि कशा प्रकारे हे भोंदूबाबा आपल्या मनाचा विचार करून या सायकोलॉजीचा अभ्यास करून आपल्यावरती आरूढ होण्याचा प्रयत्न करत असतात. चंद्रकांतजी, मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जसं मगाशी एक प्रयोग तुम्ही दाखवला की अग्नी कशा प्रकारे पेटवता येऊ शकते, अशाच प्रकारे भानामती नेमकं काय आहे, करणी नेमकं काय आहे, किंवा विविध प्रकारे जी पूजा अर्चा केली जाते, म्हणजे पूजा अर्चा खरं तर म्हणायलाही नको, फक्त या वस्तूंचा वापर करून घाबरवण्याचा जो धंदा सुरू केला जातो, त्यामध्ये आणखी कुठले प्रकार आहेत जेणेकरून मानसिकता अजून खच्चीकरण होते. म्हणजे जसं डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या मनाचा अभ्यास करून मग ते बाबा लोक तुमच्याकडनं अनेक प्रकारे पैसा उकळून घेतात किंवा तुमच्याकडनं तशी कृत्य करवून घेतली जात असतात. मग ते अनेक वेळेला असं की शारीरिक शोषण असेल, लैंगिक शोषण असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून करवून घेतल्या जातात आणि आपण त्याचे बळी पडलेलो आहोत. किंवा भानामतीच्या या करामती आहे हे देखील त्यांच्या लक्षात येत नाही. पुढचा प्रयोग आपण नेमका काय पाहणार आहोत, कारण राज्यातल्या जनतेला आज कमी वेळात आपल्याला जास्तीत जास्त हे प्रयोग दाखवणं मला वाटतं की अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे भीतीचं तुम्ही खूप चांगलं म्हटलात, सरांनी पण खूप चांगलं उदाहरण दिले भीतीबद्दलचं. म्हणजे आता हे लिंबू आहे, खायची वस्तू आहे, आपण याचा सरबत बनवू शकतो, लोणचं बनवू शकतो, काही जेवणातला भाग आहे. हो, किती महत्त्वाचं आहे. पण आपल्या देशामध्ये लिंबू ही एक विषय म्हणजे असा पदार्थ आहे की जो बॉम्बपेक्षा भयानक वाटतो. म्हणजे एखादी लिंबू जर रस्त्यावरती पडलेलं असेल आणि त्याला फक्त हळद कुंकू लावलेलं असेल तर खूप स्पीडमध्ये येणारी गाडीसुद्धा थांबते, ब्रेक मारते आणि बाजूने जाते. इतर वेळी एखादा रस्त्याने चालणारा पदचारी असेल तर त्याला ती ठोकरून जाईल, उडवून जाईल. पण लिंबूला प्रचंड आपल्या देशामध्ये लोक घाबरतात आणि लिंबूसोबत अशा मिरच्या असतील तर मग काय विचारू नका. हे सुरक्षेसाठी या प्रकारचं नजर लागू नये किंवा चौकामध्ये दर शनिवारी याच्यावरती प्रचंड मोठा व्यापार चालतो आणि प्रत्येक जण आपल्या गाडीला लावल्याशिवाय बाहेर निघत नाही. पण गाडी मात्र ऍक्सिडेंट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे जितक्या गाड्यांना ऍक्सिडेंट होतो त्यातल्या जर रिसर्च केला तर बऱ्याचशा गाड्यांना ह्या लिंबू मिरची लावलेल्या दिसतात किंवा हे लिंबू दिसतात. अनेक ठिकाणी आहे ना ह्या भीतीचा व्यापार केला जातो की तुम्हाला एखादा व्यक्ती आजारी पडलेला आहे आणि मग ती आजारी
कशामुळे झालेली आहे, डॉक्टरी अडचण आहे की काही बाहेरचं केलं आहे, याचा तो मांत्रिक बरं, म्हणजे तुम्हाला म्हणायचं लिंबू फिरवणं किंवा उतरवणं जे आपण प्रकार म्हणतो त्याचं प्रात्यक्षिक बघायला मिळणार आहे. त्याचा प्रात्यक्षिक बघायला मिळणार आहे आता आपण. म्हणजे समजा तो म्हणतो की याला कुणीतरी बाहेरची बाधा झालेली आहे आणि मग ह्याला कुणीतरी तुमच्या दुश्मनाने काहीतरी खाऊ घातलेलं आहे, आपले शत्रू आजूबाजूला कोणीतरी आहे, काहीतरी चारलंय आणि हे खाऊ घातलेलं त्याच्या शरीराच्या आतमध्ये कुठेतरी थांबून राहिलेलं आहे आणि हे बाहेर निघणार नाही ते जोपर्यंत मी उतरवणार नाही. आणि मग तो असं लिंबू घेतो आणि हे लिंबू त्याच्यावरून ते उतरवतो 2 वेळा 3 वेळा 7 वेळा आणि मग तो म्हणतो की याच्यावरची जी करणी आहे, जे काय आहे याच्या पोटातलं ते सगळं याच्यामध्ये निघेल आणि ही व्यक्ती बरी होईल आणि मग ही चौकात टाकायची. ज्याचा पाय त्याला लागेल किंवा ज्याचा स्पर्श त्या वस्तूला होईल त्याला हा आजार किंवा ही वस्तू तिकडे निघून जाईल. हां, संसर्गजन्य जसे रोग असतात हा तशा प्रकारचं हे इकडून त्याच्यावरती जाईल असं म्हटलं जातं. आणि मग तो म्हणतो की हे जर शोधायचं असेल तर मग आपण काय झालं याला ते बघूया. म्हणजे छोटीशी सुरुवात कशी होते आणि त्याचं स्वरूप कसं मोठं होतं त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो. बरोबर. आणि मग हे लिंबू त्या व्यक्तीवरती उतरवलं जातं 2दा 3दा 4दा आणि आपण लिंबू बघितलं असतं, आपण आणलेलं लिंबू असतं, मी समोर ठेवलेलं आहे आणि हे लिंबू माझ्याकडून कापून घेतलं आणि म्हणून तो कापून तो असं लिंबू ते कापतो. तुम्हाला सांगतो ते कापा म्हणून, आपणच कापतो ते लिंबू आणि ते लिंबू कापल्यानंतर अशा प्रकारे त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या वस्तू निघायला लागतात. आता हा 7 गाठीचा धागा हां किंवा अशा प्रकारचे धागे किंवा इतर केस किंवा अनेक वस्तू याच्यामधून निघू लागतात आणि सांगतो बघा तुम्हाला ही जी करणी केलेली आहे, जादूटोणा केलेला आहे. मग लोकांना प्रश्न पडतो की हे जादूटोणा कोणी केला माझ्यावरती. मग अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक कलरची साडी घातलेली बाई, लाल चटणीचा डब्बा असलेला, अमुक अमुक वर्णन तो असं करतो, अंदाजे केलेलं वर्णन. लोक अख्खा गावच्या गाव शोधत निघतो अशा बाईला आणि मग तू करणी करते, जादूटोणा करते या कारणावरून प्रचंड मारहाण तिला होते. त्या कुटुंबातलीच सगळी लोक असतात. जादूटोण्याच्या कारणावरून, करणी करतो याच्या कारणावरून महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांवरती अत्याचार होतात. या घटना घडताना दिसत आहेत. तर महाराष्ट्र सरकारने जो कायदा आणलेला आहे त्याबद्दल आपण शेवटच्या भागामध्ये चर्चा करू. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शक्ती नसते, चमत्कार नसतं. हे जे लिंबामध्ये ह्या वस्तू टाकल्या जातात त्या लिंबाच्या वरच्या भागामधून सुईने ह्या वस्तू आतमध्ये टाकल्या जातात आणि कापल्या ते सील केलं जातं. नंतर एखादा तांदूळ, मी इथे तांदूळ लावलेला आहे आणि तांदूळ लावून सील केलं. किती लोकांनी शोधायचा प्रयत्न केला तरी ते शोधता येणार नाही, इतकं ती कलात्मकता असते. आणि मग वस्तू अशा यातून बाहेर निघताना दिसतं आपल्याला. हे लक्षात घेतलं पाहिजे ही लिंबू, मिरची ह्या वस्तू आपल्या आहारातल्या आहेत, खाण्याने जेवणाला रुचकरता आणणाऱ्या आहेत, पौष्टिकता आणणाऱ्या आहेत. ते या प्रकारे वाया घालवू नयेत. आणि अशा प्रकारचं मूठ करणी मारून जर एखाद्याला मारता आलं असतं तर आपल्या राष्ट्रपतींनी बॉर्डरवरती सगळ्या सैनिकांच्या ऐवजी लिंबू मिरच्या लटकवून ठेवल्या असत्या किंवा मंत्रिकांना बसवलं असतं की तिथून एखादा सैनिक आलाय, मार लिंबू, मेला सगळे सैनिक. याच्याही पुढे जाऊन अशा भावल्या केल्या असत्या आपण. अशा भावल्या असतात. त्यात इकडच्या राष्ट्रपतींना, पंतप्रधानांना आपण बोलो देख तेरी बावली बनाई आहे, त्याला शानपती नाही करणार, त्याची मान तो म्हणेल काश्मीर काय अख्खा पाकिस्तान घेऊन टाक. अख्ख्या जगावरती आपण राज्य करू शकू. हे लक्षात घेतलं पाहिजे. ह्या सगळ्या अशा घटनांना आपण बळी पडू नये. या घटनांमधून पुढे मोठ्या मोठ्या घटना घडताना दिसतात. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की लिंबू मिरची खाण्यासाठी वापरली पाहिजे. खरोखर आहे. खरं तर मन जे आहे ते इतकं कोवळं असतं, जसं मगाशी आपल्या डॉक्टर राजेंद्र बर्वे सरांनी देखील सांगितलं. त्याची नकारात्मक बाजू असते, सकारात्मक बाजू असते आणि यातूनच मग तुमच्या मनाशी खेळलं जातं. आणि अशा प्रकारे भानामती किंवा करणी अशा प्रकारच्या ज्या गोष्टी त्या आपल्या आसपास होत असतात. आणखी काही गोष्टी ज्या आहेत त्या मला बोलायला आवडणार आहेत. त्याचबरोबर मनाला जर तुम्हाला पक्क करायचं असेल, अभ्यास तुमचा तितका तगडा असायला हवा की तुमच्याबरोबर कुठल्याही गोष्टी तुमच्यावरती आरूढ होऊ नये. यासाठी आपण नेमकं काय करायला हवं, कशी सकारात्मक दृष्टी तुमच्यामध्ये असायला हवी, हे जाणून घेऊयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. आम्ही लगेच परततोय. साइन लँग्वेज शिकवणारा ॲप हिरण्याने बनवलं. आता सर्वच मुलं आपल्या आयडियाजना रिअल बनवू शकतात. कोडिंग शिकून
ॲप्स बनवून. आजच whitehatjunior.com वर फ्री कोडिंग क्लास बुक करा. सहकार विद्या मंदिर बुलढाणा आगामी शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देणे सुरू. सीबीएसई बोर्ड नर्सरी ते 10वी, स्टेट बोर्ड 1ली ते 12वी, निवासी आणि अनिवासी शाळा, सर्व स्पर्धा परीक्षांची संपूर्ण तयारी. 32 एकराचा शालेय परिसर, मुलं आणि मुलींकरता स्वतंत्र हॉस्टेल्स, 100% निकालाची परंपरा. संपर्क 9011023496. एंजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या, तसंच दम लागणे, पायावर सूज, छातीत दुखणे, मधुमेह, उच्च रक्तदाब अशी लक्षणं असणाऱ्या व्यक्तींनी संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा या कॉपीराईट प्राप्त पर्यायाविषयी जाणून घ्या. माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याची संधी. मिस्ड कॉल द्या 95 136 67 447. तुमच्या घराजवळच्या माधवबाग क्लिनिक मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेण्यासाठी मिस्ड कॉल द्या 95 136 67 447. ब्रेकनंतर लोकशाही टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भानामतीच्या करामती यावरती आज आपण खरं तर चर्चा करतो. आपल्यासोबत आज 2 मान्यवर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. ते म्हणजे ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वेजी आणि चंद्रकांत सर्वगौड आहेत आपल्यासोबत, अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्यकर्ते देखील. डॉक्टर राजेंद्र बर्वे, मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. काय काय घडू शकतं, मनाबरोबर कोण कोण काय काय खेळ करू शकतो हे आपण सगळं काही बघतो. बरं, गेल्या कित्येक कालावधीमध्ये आपण पाहिलेलं आहे की लैंगिक अत्याचाराच्या समस्या वाढत चाललेल्या आहेत. अंधश्रद्धेचा देखील बागुलबुवा करून जो आहे अनेकांना घाबरवण्याचे प्रयत्न केले जातात. तुमच्या मनाबरोबर तुमच्या व्यतिरिक्त कुणी खेळू नये किंवा आपलेच आपल्याला मानसिक आजार जडू नये यासाठी काय करावं आपण? एक छोटासा मुद्दा आधी मी मांडतो, तो Please. करणीवरनं आहे. तो असा की जेव्हा पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया नावाचा एक मनोविकार असतो, ज्याच्यामध्ये मन अत्यंत संशयी, शंकेखोर होत असतं आणि डेल्युजन म्हणतो की ते अजिबात किती आपण त्याला उलटं सुलटं काही समजावून दाखवलं तरी ते म्हणतात नाही मी म्हणतो तेच खरं आहे. बरोबर. तर अशी डिल्युजन त्यांना हॅल्युसिनेशन म्हणजे भास होत असतात. असे जे रुग्ण असतात त्यांना जी भीती वाटत असते, जे सतत वाटत असतं की कोणीतरी आपल्यावर वाईटावर आहे किंवा काहीतरी करताय, त्याचं एक्सप्लेनेशन म्हणून पण करणी त्यांना वाटत असते की माझ्यावर कोणीतरी करणी केली आहे म्हणून मला त्रास होतो. म्हणजे माझ्या भीतीचं कारण हा मानसिक रोग नसून हे बाहेरचं आहे. आमच्याकडे नंतर ते बाहेरचं काढलं का असं मी विचारतो. म्हणजे काय, ते बाहेरनं कोणीतरी करतंय, आतलं काही नाही, मी पवित्र आहे, मला काही नाही झालेलं, बाहेरनं कोणीतरी केलंय. करणी, मूठ मारणे हे सगळे प्रकार कोणीतरी करतंय असं त्या व्यक्तीला वाटतं आणि मग त्याला भर घालणारे लोक असतात की अरे नक्कीच असं झालं असेल, भावकीमध्ये केलं असेल. कोकणातला टिपिकल शब्द आहे, भावकीमध्ये केलं असेल किंवा कोणीतरी तुला चारलं असेल, हे पण सगळे शब्द आहेत. हे शब्द वापरून त्या व्यक्तीचं आणखीन खच्चीकरण केलं जातं. खरं म्हणजे ही पॅरानॉइड स्किझोफ्रेनियाची केस असते आणि त्याला ट्रीटमेंट करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती ट्रीटमेंट करून रोगामध्ये खूप चांगला फरकही पडू शकत असतो. त्यामुळे या सगळ्यातला एक प्रकार हा आपण कधी विसरून चालणार नाही. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे लालच, ज्याच्याविषयी मगाशी आपण म्हटलं की कमालीची एखाद्या माणसामध्ये जशी भीती आपल्याला घट्ट पकडून ठेवत असते, तशीच आपल्याला एखाद्या गोष्टीची जी लालूच लागलेली असते, जे एखाद्या गोष्टीचं आपल्याला हवस असते की हे मला मिळालंच पाहिजे आणि कमीत कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त मिळालं पाहिजे, म्हणून पैशाचा पाऊस, म्हणून गुप्तधन, म्हणून पटपट पैसे मिळाले पाहिजेत, मला काहीच न करता मिळालं पाहिजे, गुप्त हंड्यामध्ये ठेवलेलं धन मिळालं पाहिजे. या सगळ्यामागे काय असेल तर ती कमालीची लालच, कमालीची ग्रीड म्हणजे ही हवस आणि भीती या 2 प्रमुख गोष्टी आहेत की ज्या आपल्या मनाचा ठाव घेतात आणि आपण काही करू शकत नाही. बरोबर आहे. पण सर, मला थोडंसं स्टॅटिस्टिकली एक गोष्ट विचारायची आहे. म्हणजे तुमचा तेवढा अभ्यास आहे त्यामुळे सर्वसाधारणपणे मी जर एखाद्या व्यक्तीला ओळखतो किंवा मी कॉन्फिडंट आहे असं म्हटल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा वाटतं की कुठल्याही प्रकारचा मानसिक आजार हा मला जडलेला नाही आहे, मात्र तो त्याला जडलेला असू शकतो हे आपण सर्वसाधारणपणे म्हणतो. मात्र भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये सरासरी किती टक्केवारी असते मानसिक आजारांची, ज्याकडे आपलं कदाचित लक्ष नसतं किंवा आपलं लहानपणापासून तसं कंडिशनिंगच झालेलं नसतं? अगदी बरोबर आहे. आता सरांनी म्हटलं त्याप्रमाणे ते तर मुद्दे आहेतच की संस्कार आपल्यावरती तसे झालेले नसतात. माझ्या मते संस्कार करणारी 2 मुख्य संस्था, शाळा आणि कुटुंब, दोघांमध्येही आपल्याला
वैज्ञानिक दृष्टिकोन शाळेत अजिबातच दिसत नाही, पालकामध्ये पण दिसत नाही. त्यामुळे हे सगळे जे शिक्षणाचं बाळकडू आपल्याला मिळायला पाहिजे, ज्या प्रकारे आपण जगाचा जगण्याचा सगळ्याचा विचार केला पाहिजे, त्याच्याऐवजी पराधीन आहे जगतीपुत्र मानवाचा हेच आपण मुलांकडनं पाठ करून घेतलं. लहान लहान मुलांकडनं कोट्यानं कोटी माझे अपराध तो पोटात घे. आता काय लहान मुलांनी केलेत अपराध असा आपल्यापुढे प्रश्न पडतो. पण ही सतत घाबरत भीत राहायचं. आणि खरं म्हणजे प्रत्येक संतांनी प्रत्येक थोर पुरुषांनी सांगितलंय की तुम्ही भयमुक्त व्हा. तुम्हाला अभय दान नाहीये, भयमुक्त आपण स्वतःला व्हायचं करायचंय. हो. तर हे भगवान बुद्धापासून सगळ्यांनी सांगत आलेले आहेत. तर ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते शिक्षणामधनंच आपल्याला मिळालं पाहिजे, कुटुंबाकडनं आपल्याला मिळालं पाहिजे. दुसरा असा प्रश्न आहे की आपल्याला जर असा मानसिक त्रास होत असेल तर आपल्याला सगळ्यांना वाटत असं की मी कॉन्फिडंट आहे, परंतु कोणालाही मानसिक चिंता कोणालाही वाटू शकते, स्किझोफ्रेनिया कोणालाही होऊ शकतो. पर्सेंटेज विचारलं तर जवळजवळ 10 ते 12% म्हणजे ऑफिसमध्ये आता 100 माणसं असतील तर 10 पैकी लोकांना काही ना काहीतरी मानसिक त्रास असेल की ज्याचा डायग्नोसिस करता येईल. आणि 25% लोकांना असं वाटतं, 25% लोकांना आज मानसिक आधाराची मानसिक सल्ल्याची गरज आहे. म्हणजे इतका प्रचंड याची स्वरूप आहे आपल्या लक्षात येईल. याचा एक वेगळा एपिसोड खरं तर करता येईल. इथपर्यंत हा अभ्यास आहे. कुठपर्यंत आहे. आणि काय आहे की जे आपले मूळ जे रोग होते म्हणजे स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर, अब्यूज वगैरे हे सगळे मुख्य डिसऑर्डर कोर आम्ही म्हणू. आणि ते आता या सगळ्या पॅन्डेमिक असेल, स्ट्रेस असेल, अनेक गोष्टींनी ते असं पसरत चाललेलं आहे. म्हणजे मी शिकत असताना 15% होतं, 40 वर्षामध्ये त्याचं 25% रूपांतर झालेलं बरोबर आहे. याचा अर्थ असा आहे की आपण या सगळ्याचं मूळ आपण मानसिक आरोग्याशी जोडलं पाहिजे, मनाच्या सबलतेशी जोडलं पाहिजे, होकारात्मक विचारतेशी आपण जोडलं पाहिजे. त्यालाच आपण वैज्ञानिक नक्कीच डॉक्टर, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतोच आहे. मात्र तत्पूर्वी मला चंद्रकांत सरांना विचारायचं आहे, भूत उतरवून दाखवणार आहात का तुम्ही? करणीचे आणखी काही प्रकार दाखवणार आहात का? कारण प्रेक्षकांना तर ती उत्सुकता आहे की कशा प्रकारे फसवलं जाऊ शकतं. कारण कंडिशनिंग जे आहे किंवा संस्कार याविषयी आपण आता खरं तर बोलतोय, मात्र हेही संस्कार कित्येक पिढ्या अजाणतेपणी का होईना मात्र दिले गेलेले आहेत. प्रात्यक्षिकांकडे आपण बोलूया. चंद्रकांत सर, भूताबद्दल तर प्रचंड भीती आणि भूत हे दोन्ही सोबतच काम करतं. माणसेवर ते प्रचंड असतं. म्हणजे भूताचे संस्कार तर घरातून अगदी लहान बाळ असं रांगत जात असतं बाहेर आणि आईला सांगायचं असं अंधारात जाऊ नको पडशील. आई तसं नाही सांगत, अरे अंधारात जाऊ नको बागुलबुवा येईल. आता हा बागुलबुवा काय आहे आईला सांगावं लागतं. आणि मग तो असा आहे, अमुक आहे, राक्षस आहे, तमसुक आहे. आणि आजकाल तर टीव्हीच्या माध्यमातून तर मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या सिरियल्स, पण आज आपण टीव्हीच्या माध्यमातून हे कसं करू नये हे आपण दाखवूया. नक्कीच. हां, म्हणजे सर जर आपल्याला करून दाखवतील जरा एक छोटा त्यांचे सहकारी देखील आपल्या सोबत आता जोडले जात आहेत आणि प्रात्यक्षिकाकडे आपण थेटपणे बोलूयात. सर, जगन्नाथ साबळे सर आहेत आपल्याकडे. भूत कसं उतरवतात म्हणजे माझ्यावरती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी भूत उतरवण्याचा प्रकार आपण काढला होता की म्हणजे हा जो तांब्या आहे भूत उतरवण्यासाठी वापरतात, हा सगळ्यांच्या घरी असतो. बरोबर. याच्यामध्ये तांदूळ भरून घेतलेले आहेत, नॉर्मल तांदूळ आहेत, आपल्याला वेळ नाही म्हणून ते केलेलं आहे. आणि तो मांत्रिक काय करतो, त्रिशूळ घेतोय. आपण विज्ञानाचं प्रतीक म्हणून आपण स्क्रू ड्रायव्हर घेतलेला आहे. बरोबर. आणि हे माझ्यावरचं भूत ते आता उतरून दाखवत की हे जे नॉर्मली स्क्रू ड्रायव्हर याच्यामध्ये घुसवलं तर ते वरती येईल, पण ज्यावेळी भूत याच्यामध्ये उतरेल त्यावेळी हा जो स्क्रू ड्रायव्हर आहे ते भूत पकडून ठेवेल आणि मग ते वरती उचललेलं जाईल. एवढा तांब्या भरलेला, तांदूळ भरलेलं ते वरती येईल. बरं, आपण करूनच पाहूया असं मला वाटतं. आणि तो तांब्यावरती आलाय. आता भूत हे याच्यामध्ये उतरलेलं आहे आणि मग आता हे भूत रात्री स्मशानामध्ये जाऊन गाडावं लागेल आणि मग तो काही कोंबडं, बकरं, दारूची बॉटल सगळं ते घेतो. नरबळी पण दिला, बळी घेतला येतो. आणि मग ते आता अंबरनाथमध्ये ही जी घटना घडली होती अशी सेम आपल्यासारखी की 9 वर्षाच्या राहुल सोनी नावाचा एक बळी दिला होता. आपल्या बायकोशी भांडण झालं म्हणून तो बांद्र्याला त्या बाबाकडे गेला. बाबाने सांगितलं की असं भूत लागलेलं आहे, उतरावं लागेल. आणि मग असा प्रयोग करून त्याला सांगितलं की ते बळी द्यावा लागेल. सायंटिफिक रिझन जे आपण बघूयात त्यापूर्वी आणखी जो प्रकार तुम्ही दाखवणार आहात.
म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की जगात भूत नसतं, वाजे पाऊल आपले म्हणते भूत आले, असं तुकाराम महाराज म्हणतात. हे लक्षात घेतलं पाहिजे की असाच एक प्रकार पुण्यामधल्या एका डॉक्टरांच्या बाबतीत झाला होता की त्यांच्याकडे एकाने सांगितलं की तुमच्यावर करणी केलेली आहे, तुमच्याकडे काहीतरी वाईट शक्ती आहे आणि मग ती काढावी लागेल. त्यासाठी 2 अशा अगरबत्त्या, कुठल्या दिशेला शक्ती आहे किंवा कुठल्या दिशेला देवीची मूर्ती लावावी, त्यासाठी मग असे 2 अगरबत्त्या त्यांनी खोवून ठेवल्या आणि त्या पेटवल्या, त्याची पूजा वगैरे केली. त्यांनी सांगितलं एक अगरबत्तीवरती स्वतः देवी येऊन बसेल आणि मग ती अगरबत्ती आपोआप गोल गोल फिरायला लागेल, ती ज्या दिशेला तोंड करून उभी राहील त्या दिशेला ती अगरबत्ती, ती देवीची मूर्ती आपण लावायची. कारण ती देवीची मूर्ती योग्य दिशेला न लावल्यामुळे त्यांचा डॉक्टरकीचा व्यवसाय नीट चालत नव्हता, असं त्यांचं बाबांचं म्हणणं होतं. प्राध्यापक श्याम मनवांनी हा आणि कार्यकर्त्यांनी हा प्रयोग एक्सपोज केला. तर एक लक्षात घेतलं पाहिजे, दोन्ही अगरबत्त्या बघा स्थिर आहेत, एका ठिकाणी बघतायत दोन्ही अगरबत्त्या. आपण अशा स्थिर एका दिशेला असलेल्या या एका दिशेला अगरबत्त्या अगरबत्त्या फिरणार आहेत. आहेत थोड्या वेळाने. आता त्यांनी पूजा वगैरे केली, आपण ती करायची गरज नाही. थोडंसं पाणी याच्यावरती टाकलं, त्याने दूध टाकलं होतं, आपण हे पाणी टाकलेलं आहे आणि यातली एक अगरबत्ती बघा आता गोल फिरायला लागलेली आहे पूर्णपणे. अतिशय सोपा प्रयोग होता, खूप साधा प्रयोग होता. त्याचा वापर करून ह्यांनी सहजगत्या यांना फसवलं होतं आणि डॉक्टर असलेली फॅमिली आणि त्या कुटुंबाला त्यांनी फसवलेलं होतं. सेम असाच एक तनुजाजीच्या बाबतीत घडलेली घटना. तनुजा आपल्या प्रसिद्ध ॲक्टर्स, हो, त्यांना एका बाबांनी सांगितलं करणी केली तुम्हाला आणि ती उतरवावी लागेल, आणि म्हणून त्याने एक नारळ आणला, त्यांच्यावरून तो नारळ उतरवला आणि मग तो नारळ त्यांनी फोडला. सदाशिव अमरावकरपासून रोहिणी अट्टंगडी वगैरे सगळे या कार्यक्रमाला उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी श्याम मनव म्हटले की आपण हा प्रयोग करून बघूया, आणि मग त्यांच्यावरून तो नारळ उतरवला आणि तो फोडला. आपण सर फोडणार आहेत नारळ? हां, आणि नक्कीच तो आधी उतरवायला लागणार. आणि तो नारळ आपण फोडतोय. आणि त्याच्यामधून बघा अशा अनेक वस्तू त्या नारळामधून बाहेर निघायला लागलेल्या आहेत. तर ह्या करणी, जादूटोणा या सगळ्या प्रकारांसाठी या पद्धतीचा वापर केला जातो. बळीची पद्धत सुद्धा या नारळाच्या पद्धतीसारखीच आहे की नारळे आपण लांबून आणतो. बळी देणारा मूल असेल किंवा व्यक्ती असेल तोही दुसऱ्याचा असतो, कुठेतरी लांबून आणला जातो, त्याची पूजा केली जाते. त्याही मुलाचे सगळे डोक्यावरचे केस काढले जातात, त्याला असा पायाला पकडून डोक्याने आपटून मारून टाकलं जातं, त्याचं रक्त सगळीकडे शिंपडलं जातं. हे सेम आपण नारळाच्या बाबतीत करतो. नक्कीच. मात्र सर, अगदी मला हे दोन्ही प्रयोग पाहिल्यानंतर जी मनातली भीती आहे ती तर निघाली आहे, प्रेक्षकांची देखील निघालेली असेल. पण मला एक सांगा, अंधश्रद्धा निर्मूलन समिती कधीपासून काम करते? बर्वे सरांसारखे अनेक मानसोपचार तज्ज्ञ आहेत जे सातत्यानं या संदर्भातली जनजागृती करताना दिसतात. मात्र तरी देखील कायदा असताना देखील शुभम सारख्यांचे बळी का गेले हो? कारण कायदा जर आहे तर त्याची अंमलबजावणी का होत नाहीये? जर अशा प्रकारे जादूटोणा केला जात असेल, एखाद्याचा बळी घेतला जात असेल, तर या प्रथा परंपरा रोखणं यासाठी हा कायदा अजूनही का तितका मोठा वाटत नाहीये? कारण अनेकांनी यासाठी आपले प्राणही गमावलेले आहेत. बरोबर आहे. कायद्याचा धाक लोकांना राहिला नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुसरं, हा कायदा झाल्यानंतर पहिल्यांदाच असं घडलं की ह्या कायद्याच्या प्रचार प्रसारासाठी महाराष्ट्र सरकारने एक कमिटी गठीत केली, जी मधल्या काळामध्ये ती कमिटी रद्द केली गेली होती. आता ती पुन्हा कमिटी ॲक्टिव्ह झालेली आहे आणि हा कायदा लोकांपर्यंत पोचावा म्हणून शेकडो व्याख्यानं, कार्यक्रम सातत्याने कार्यकर्ते घेत असतात आणि शासनाच्या वतीनेही घेतले जातात. पोलीस प्रशासन यांचं प्रशिक्षण व्हायला पाहिजे. जर पोलिसांना स्वतःच वाटत असेल की अशा प्रकारच्या घटना घडणं हे कुठल्या अलौकिक शक्तीमुळे घडत आहेत, भानामती आपोआप घडते, ती भानामती कुठल्या तरी अलौकिक शक्ती येऊन ती करते, असं जर पोलिसांना वाटत असेल तर मग ते रोखणं शक्य नाही असं होतं. त्यावेळी आपली कार्यकर्ते गेल्यानंतर मात्र वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करतो. कायदा खूप कठोर आहे. अशा प्रकारचं जर कोणी बळी देत असेल किंवा अशा प्रकारचा बळीच्या नावाने कोणी अत्याचार करत असेल तर कायद्याने 6 महिन्यापासून ते 6 वर्षापर्यंतची शिक्षा आहे, 500 रुपयापासून 50,000पर्यंत दंड आहे आणि याला
कोर्टामध्ये हे बेलही मिळत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कायदा खूप कठोर आहे. याची प्रसिद्धी करणं, प्रचार करणं सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. नक्कीच. इतकंच नव्हे तर ज्या ठिकाणी बळी दिला जातोय त्या ठिकाणचे सगळे लोक या कायद्यामध्ये येत आहेत. त्यामुळे जादूटोणा, अनिष्ट प्रथा कायदा जो आहे तो सगळ्या लोकांनी आपण नीट समजून घेतला पाहिजे, नक्कीच. लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. आपण सगळेजण बघणारी लोक हे आवर्जून कराल अशी मी विनंती करेन सगळ्यांनाच. नक्कीच तुम्ही आवाहन केलेलं आहे आणि अगदी थोडक्यात बर्वे सरांना मला विचारायचं आहे की तुम्ही नेमकं काय आवाहन कराल, कारण शुभम सारख्याचे बळी गेलेले आहेत, मात्र येत्या काळामध्ये आत्महत्या करणं असेल, एखाद्याचा बळी घेणं असेल, या गोष्टींना आपल्याला बळी पडायचं नाही आहे. दुसरीकडे स्वतःला कणखर होणं गरजेचं आहे आणि कधीतरी एखाद्या गोष्टीला नाही म्हणता येणं किंवा आजूबाजूला जर या घटना घडत असतील तर त्याचा विरोध करता येणं, यासाठी मन कसं काय पक्क करायचं, त्याच्यासाठी भानामती किंवा करामतींची आपल्याला गरज पडायला नको. काय मला वाटतं की काय आहे की एक आत्ता या सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी करून दाखवल्या त्याच्यामध्ये प्रत्येक माणसामध्ये एक प्रचंड सजेस्टिबिलिटी असते. भीतीमुळे सजेस्टिबिलिटी वाढते. त्यामुळे तुम्ही जे सांगाल ते मला पटायला लागतं. मला अनेक वर्षापूर्वी मी असा केला होता प्रयोग, मी केला होता असा एक प्रयोग. त्या ती बाई माझ्या येऊन पाया पडली की तूच आता माझा बाबा आहेस. तर म्हणजे त्यांना त्या व्यक्तीची मानसिकता इतकी खराब झालेली होती की ते कोणाला तरी शरण जायचं असतं आणि ते शरणागती पत्करण्याची जी वृत्ती असते त्यातनं या सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात. त्यामुळे आपण या बाबतीत जसं स्वामी विवेकानंद म्हणायचे की प्रत्येक माणसामध्ये अंश आहे. कशाचा? दैवत्वाचा, दिव्यत्वाचा अंश आहे. देवत्वाचा नाही, दिव्यत्वाचा अंश आहे. तर हे दिव्यत्व म्हणजे काय? तर आपली माणुसकी. आपण कसे आहोत, काय आहोत, आपले जगण्याचा पर्पज काय, हेतू काय, कशाकरता आपण जगत असतो, ज्या करुणेनं आपण लोकांकडे बघायला पाहिजे, ज्या मैत्रित्वाच्या भावनेने आपण लोकांकडे बघायला पाहिजे, ज्या सहृदयतेने स्वतःकडे लोकांकडे बघायला पाहिजे, त्याचं आपण शिक्षण देत नाही, त्याच्याविषयी आपण काही बोलत नाही. हे जर गुण आपल्या मनामध्ये आपण जर निर्माण केले तर या सगळ्या गोष्टीपासून आपण दूर होऊ शकतो. आपण या देशात, परदेशामध्ये कुठेही माणूस हा माणूस आहे आणि ते प्रत्येक माणसामध्ये भीती आहे आणि त्या भीतीवरती मात करणे म्हणजे अभय होणे, स्वतःचं भयमुक्त होणे असा त्याचा अर्थ नक्कीच. होतो. आजच्या या कार्यक्रमानंतर जसे आपण भयमुक्त झालेलो आहोत तशाच प्रकारे आपले प्रेक्षकही झालेले असतील अशी आपण इच्छा व्यक्त करूयात. धन्यवाद डॉक्टर राजेंद्र बर्वे सर आणि धन्यवाद चंद्रकांत सर, तुम्ही आलात आणि वेळ काढून भानामतीच्या या करामती ज्या आहेत आमच्या प्रेक्षकांना दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. तुर्तास आजच्या या विशेष लोकशाही टाईमच्या एपिसोडमध्ये वेळ झालेली आहे तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.